प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 22 जून 2026 सोमवार. सादर करत आहे प्रथम लेखक वैभव सुरेश मोरे व संपादक CA पवनकुमार झंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिक ह्या लेखसंग्रहातील हा लेख. प्रकरण 5. पुरावा विरुद्ध सत्य. जेव्हा नियम काळापेक्षा मोठे होतात. नाव तिचे पाठीवर, सत्ता मात्र पुरुषाची. खुर्चीवरती बसली खरी, पण दोरी मात्र दुसऱ्याची. आरक्षणाच्या नावाखाली खेळ हा कसला चालला. शिक्का तिचा उमटला, पण निर्णय कोणीतरी चोरला. प्रवास हा केवळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर तो अनेकदा मानवी स्वभावाचे दर्शन घडवण्यासाठी असतो. मी 12 वर्षाचा, साधारण 2012 साल सुरू असेल. लोणार ते औरंगाबाद या एसटीच्या बसच्या प्रवासात एक असा प्रसंग पाहिला, ज्याने माझ्या बालमनावर नियमांच्या क्रूरतेचा ओरखडा उमटला. कागदाचा तुकडा आणि डोळ्यासमोरचं सत्य. बसमध्ये अनेक प्रवासी होते. त्यात आमच्या समोरच्या सीटवर ताठकणा असलेली आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम व 50च्या आतली वाटणारी महिला, जिने सवलतीसाठी हाफ तिकीट मतदान कार्ड दाखवलं आणि तिला कंडक्टरने हाफ तिकीट दिले. नियमानुसार ते योग्यच होतं, पण खरा संघर्ष त्यानंतर सुरू झाला. माझ्या बाजूच्या सीटवर 80-85 वर्षाची आजी बसली होती. त्या आजीने कंडक्टर साहेबाला एक हाफ तिकीट औरंगाबाद द्या असं सांगितलं. तेव्हा कंडक्टर साहेब बोलले, आजी कार्ड दाखवा. तेव्हा आजीने आपल्या कमरेची पिशवी काढली कार्ड दाखवायला. तेव्हा खूप शोधूनही कार्ड सापडलं नाही. तेव्हा कंडक्टरने तिला फुल तिकीट घ्यायला लावलं. आजीचे वय तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यामधून, जबड्यात नसलेल्या दातामधून आणि कमरेतल्या वाकलेल्या हाडामधून स्पष्ट ओरडून सांगत होतं की ती ज्येष्ठ नागरिक आहे. निसर्गाने दिलेला वयाचा हा पुरावा कोणालाही नाकारता येण्यासारखा नव्हता. परंतु कंडक्टर तिथे चुकीचा नव्हता. तो प्रामाणिकपणे नियम पाळत होता. त्याला भीती होती की जर तपासणी झाली आणि आजीकडे कार्ड नसेल तर त्याच्यावर कारवाई होईल. पण या कायदेशीर प्रामाणिकपणाच्या नादात त्याने आपल्या डोळ्यासमोर उभ्या असलेल्या सत्याचा अपमान केला. ती 50शीतली महिला कदाचित वय चोरून किंवा कागदाचा आधार घेऊन सवलत मिळवत असेलही, पण ज्या आजीला खरंच आधाराची गरज होती, तिला मात्र नियमाच्या नावाखाली नाकारलं गेलं. हाच तो प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा आहे. भय आणि यंत्रणा. माणसाचे यंत्र होणे. कंडक्टर त्या आजीशी तसा का वागला या प्रश्नाचं उत्तर त्याच्या स्वभावात नसून त्या सिस्टीममध्ये आहे, ज्याचा तो एक छोटासा भाग आहे. आजची प्रसार यंत्रणा ही भीतीवर आधारलेली आहे. कंडक्टरला माहीत आहे की जर फ्लाइंग तपासणी पथक आलं आणि त्या आजीकडे कार्ड नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल, त्याचा मेमो फाडला जाईल. या भीतीमुळे माणूस आपली सद्विवेक बुद्धी गमावून बसतो. तो फक्त एक आज्ञाधारक यंत्र बनतो. यंत्राला संवेदना नसतात. त्याला फक्त इनपुट आणि आउटपुट माहीत असतं. कागद असेल तर तिकीट द्या, नसेल तर नका देऊ. पण माणूस म्हणून जेव्हा तो त्या आजीच्या सुरकुत्याकडे पाहतो तेव्हा त्याला सत्य दिसलं असतं. मात्र यंत्र म्हणून त्याला फक्त वयाचा पुरावा शोधायचा असतो. जेव्हा नियमाची भीती माणुसकीपेक्षा मोठी होते तेव्हा एक जिवंत माणूस केवळ एका मृत यंत्रणेसारखा वागू लागतो. निसर्ग विरुद्ध कायदा. पुराव्याचा खेळ. हा एक मोठा विरोधाभास आहे की आपण निसर्गाने शरीरावर उमटवलेल्या खुणापेक्षा हाताने बनवलेल्या कागदावर जास्त विश्वास ठेवतो. त्या 80 वर्षाच्या आजीचा थरथरणारा हात, बसताना झालेली तिची दमछाक आणि तिचा तो वाकलेला कणा हा निसर्गाचा सर्वात मोठा पुरावा होता की ती ज्येष्ठ आहे. निसर्ग कधीच खोटं बोलत नाही. सुरकुत्या कधीच बनावट नसतात. पण आपण अशा जगात राहतो जिथे 45 वर्षाची व्यक्ती बनावट कागदपत्र बनवून सवलत मिळवू शकते, कारण तिथं कागद बोलतोय. आणि 80 वर्षाची आजी मात्र निसर्गाचं सत्य सोबत असूनही नाकारली जाते, कारण तिच्याकडे कागद नाही.
मानवनिर्मित मतदान कार्डाने नैसर्गिक पुराव्याला हरवलं होतं. ही ती आपल्या समाजाची शोकांतिका आहे की आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या सत्यापेक्षा कागदावर लिहिलेल्या अक्षरांना जास्त मानतो. नियम माणुसकीसाठी, माणूस नियमांसाठी नाही. निष्कर्ष: नियमांचा उगम हा समाज सुव्यवस्थित चालण्यासाठी झाला होता. तो माणसाला छळण्यासाठी नव्हता. पण आज आपण नियमांच्या इतके आहारी गेलो आहोत की नियम हेच सर्वस्व आणि माणूस दुय्यम झाला आहे. जेव्हा एखादा नियम एका वृद्धेला डोळ्यासमोर अन्याय सोसायला भाग पडतो तेव्हा तो नियम न्याय उरत नाही, तर तो एक अन्याय ठरतो. नियम लवचिक असायला हवा. विशेषतः जिथे समोरच वास्तव सूर्यासारखं स्वच्छ असतं तिथे नियमांमुळे माणुसकीचा गळा घोटला जातो. तिथे तो नियम पाळणारा माणूस प्रामाणिक असला तरी तो नैतिकदृष्ट्या अप्रामाणिक असतो, कारण त्याने सिस्टीमशी प्रामाणिक राहून माणुसकीशी अप्रामाणिकपणा केलेला असतो. खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा कागदाच्या तुकड्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील सत्य आणि वेदना ओळखण्याची ताकद व्यवस्थेत येईल. सुरकुत्याच्या खुणांना तिथे पुराव्याची जोड नव्हती. सुरकुत्यांच्या खुणांना तिथे पुराव्याची जोड नव्हती. कागदाच्या तुकड्याशिवाय सत्याला तिथे किंमत नव्हती. माणूस झाला यंत्र जेव्हा नियम काळजापेक्षा मोठे झाले. माणुसकीच्या जखमेवरती नियमांचे शिक्के उमटून गेले. माणुसकीच्या जखमेवरती नियमांचे शिक्के उमटून गेले. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला हेच चाललं आहे जे आपण सहज पाहतो आणि पचवतो. लेखक वैभव मोरेंनी खूप सुंदररित्या आपल्या डोळ्यात आणि सिस्टीमच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.